नमस्कार, आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि क्रीमी अशी कस्टर्ड कुल्फी। अगदी कमी साहित्य, सोपी पद्धत आणि जबरदस्त टेस्ट अशी ही कस्टर्ड कुल्फी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी काजू बदामचे काप करून घेतलेले आहेत। आता इथे मी 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये टाकते मी साखर। आता हे आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। आता थोड्या थंड दुधामध्ये 3 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करून गाठी न राहता याची स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ते। आता इकडे आपलं दूध सुद्धा व्यवस्थित उकळलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध। हे मिश्रण गरम दुधात घालून सतत हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत ते छान घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे। हे व्यवस्थित घट्ट होण्यासाठी 8 ते 10 मिनिट लागतात। तोपर्यंत हे असंच व्यवस्थित हलवत राहायचं आहे। आता यामध्ये मी टाकत आहे काजू बदामचे काप आणि हे सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण जरा घट्ट व्हायला लागलेलं आहे। ही कुल्फी एकदम क्रीमी आणि टेस्टी बनते। गरमीमध्ये थंडगार काहीतरी खायचं आहे तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि ही अगदी सोपी सुद्धा आहे। मी माझ्या मुलांसाठी नेहमी बनवते ही कुल्फी। बाहेरचं केमिकलयुक्त आईस्क्रीम खाण्यापेक्षा ही घरच्या घरी बनवलेली कस्टर्ड कुल्फी एकदम उत्तम आहे आणि बनवायला सुद्धा एकदम सोपी आहे। आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड करून घेऊया। याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे ते तुम्ही पाहू शकता आणि हे थंड झाल्यावरती याला आणखी घट्टपणा येतो। आता हे मिक्सिंग जारमध्ये टाकून आपण एकदा मिक्सरवरती फिरवून घेऊया, म्हणजे एकदम प्लेन आणि छान तयार होईल। आता हे मी आईस्क्रीम मोल्डमध्ये टाकून घेत आहे आणि आपल्याला हे आईस्क्रीम मोल्ड फ्रीजरमध्ये 7 ते 8 तासांसाठी ठेवायचं आहे। 1 लिटर दुधामध्ये 13 ते 14 आईस्क्रीम आपल्या तयार होतात। आता हे सर्व मी आईस्क्रीम मोल्डमध्ये भरून घेतलेलं आहे आणि झाकण सुद्धा लावून घेतलेलं आहे। आता हे 7 ते 8 तासांसाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। 7 ते 8 तासानंतर मी हे पुन्हा काढलं आहे, पाण्यामध्ये डीप करून घेतलेलं आहे आणि आपली कुल्फी काढून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपली कस्टर्ड कुल्फी तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।